झाल्यात आता मात्र 22. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाचं चातुर्य. निर्धाव चेंडू. त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी सेलिब्रिटी मॅच इथे खेळवली जाणार आहे, याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. आणि सरळ खणखणीत षटकार, सीमा रेषा पार षटकार. सुंदर सुरुवात केली आहे NSM बॉयज यांनी. त्याचप्रमाणे तरुण मंडळ देखील काही कच्चे गुरुचे चेले नाहीयेत. 2 षटका अखेरीस मात्र 30 धावा. सुंदर धावफलक रंगवलंय NSM या संघाने. बॅट्समन, दोन्ही बॅट्समन तुम्हाला त्रास होत नाही ना लाईट ही बंद असल्यामुळे? ओके, काम चालू आहे मात्र खेळत राहा, चालू असू द्या मॅच. 2 षटका अखेरीस NSM क्रीडा मंडळाच्या धावा झाल्यात 30. खरोखर सुंदर धावफलक आपल्याला बघायला मिळतंय. दोन्हीही आपसात खेळणारे हे संघ आज मात्र जांभुरीच्या या रणसंग्रामात आमने सामने भिडले आहेत. पहिल्याच मॅच मध्ये दोन्हीही मातब्बर संघ. वंश देवेंद्र या हा एक टेनिस क्रिकेट जगताचा. आता मात्र फटका फसलाय, फटका हवेत आहे आणि झेल बाद झाला. एक मोठा गडी बाद झालाय चेतन यांच्या स्वरूपात. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी, कमबॅक म्हणता येईल. वंश देवेंद्र यांच्याकडून पहिल्याच बॉलवर एक मोठा गडी बाद. त्याचप्रमाणे कुशल शहा, लल्ला यांनी सुंदर झेल पकडलाय. यांचं देखील खरोखर कौतुक करावं लागेल, कारण प्रेशरची मॅच असते मित्रांनो. प्रत्येक प्रेशर मध्ये प्रत्येक खेळाडूला साजेसं खेळायचं असतं. मात्र आपल्या संघासाठी उत्कृष्ट योगदान देताना गोलंदाज आणि यष्टीरक्षक. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, शुभम. खरोखर सुंदर असं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. विद्युत झोतातले सामने. साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. वंश यांनी सुंदर सुरुवात तर केली आहे. बघूया काय होतोय हा सामना. शुभम स्ट्राइक वर आहे. पहिलाच बॉल लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय. सुंदर क्षेत्ररक्षण विशाल यांच्या मार्फत. खरोखर हीच तर स्ट्रॅटजी असते. बॉल पकडून धावत जायचं म्हणजे फलंदाज काही धावू शकत नाहीयेत. कृपया दोन्ही संघांना एक विनंती आहे, पंचांशी वाद घालू नका. पंचांनी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहील.
याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा. नो बॉल. थँक्यू. आणि आता मात्र परभणी फ्री हिट म्हणजेच पंच पकवानाचं ताट फलंदाजाच्या समोर असणार आहे. फलंदाज शुभम. आता मात्र सुंदर फटका. आता मात्र सुंदर कमबॅक. अतिशय वेगवान गतीचा चेंडू. खरोखर वंश यांचं कौतुक करावं लागेल. लेदर क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आज तरुण मंडळ क्रिकेटमध्ये खेळतोय. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आता मात्र सुंदर हेलिकॉप्टर फटका. फटका मात्र फसलाय आणि झेल बाद झालाय. एक मोठा गडी बाद झालाय. खरोखर वंश यांचं कौतुक करावं लागेल. प्रेम यांच्या स्वरूपात एक मोठा गडी तंबूच्या दिशेने परततोय. अरे आता नहीं. स्पॉन्सरशिप दिली आहे. आता मात्र परत एकदा उसळी घेणारा चेंडू. डी कॅटलॉनचे मॅनेजर श्री कृष्णा सर यांना मी विनंती करतोय स्टेजवर यायचंय. कृष्णा सर. आता मात्र आपण बघतोय स्ट्राइकवर होता हर्ष यांनी उत्कृष्ट असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू मात्र एक धाव घोषित केली आहे पंचांनी. 3 षटका अखेरीस धावा झाल्यात. आता मात्र 37 डीजे. अक्षय शेडगे नुकतंच कर्तव्य झालंय मात्र
आता बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. स्ट्राइक वर असणार आहे हर्ष. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. हर्ष यांना आपण वारंवार चांबोरी मैदानात बघत असतो नेहमी प्रॅक्टिस करताना. मात्र आज त्याच्या प्रॅक्टिसचं फळ त्याला मिळणार आहे की नाही बघायचं आहे. त्याचप्रमाणे अक्षय दादा गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये. कव्हर्सच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण. मात्र दुसरा धावाचा प्रयत्न थांबवलाय आणि आता स्ट्राइक घेतले ती मात्र शुभम सोनावणे यांनी. शुभम सोनावणे यांनी सुंदर सुरुवात तर केलेली. मात्र बघूया अंत कसा करतायत. शेवटचा षटक सुरू आहे. 5 चेंडू बाकी आहेत. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर चेंडू. खरोखर यार अक्षय यांचं कौतुक करावं लागेल. एवढी मोठी धावसंख्या धावफलकावर लगावले असून देखील सुंदर गोलंदाजी करतायत. कारण टीमचा सिनियर गोलंदाज काय असतो ते अक्षय यांनी आता आपल्याला दाखवलंय. शुभम यांना अडकवून ठेवलंय. धावा मात्र स्थिरावल्यात. धावा झाल्यात त्या 38. परत एकदा सुंदर चेंडू. तितकाच सुरेख सन्मान लेग साइडच्या दिशेने खेळलाय आणि धांदल. खराब फेकी मात्र उत्कृष्ट बॅकअप भेटला आणि रनआउट घेतलाय. खरोखर हर्ष दळवी यांची विकेट त्यांनी स्वतः सॅक्रिफाईस केली आहे. सुंदर फटका. खरोखर उत्कृष्ट फटका. शुभम यांच्या बॅट मधनं चौकार मिळवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलाय आणि चौकार. डिकॅथलॉनचे स्टोअर मॅनेजर श्री रईस सर यांचं इथे स्वागत केलं जात आहे. मी श्री अक्षय दादा हडकर यांना विनंती करतोय रईस सरांचं व कृष्णा सरांचं खरोखर अभिनंदन करायचंय. आपल्या वर्लीकरांसाठी त्यांनी खूप केलंय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसला टॉस केलाय आणि झेलबाद झालाय शुभम. खरोखर प्रयत्न 100% होता. मात्र क्षेत्ररक्षण देखील सुंदर. वंश यांच्या मार्फत सुंदर झेल आणि दरवर्षी अशीच आम्हाला मदत करत राहा हीच विनंती आहे. आणि आमचे असे टुर्नामेंट मला माहित आहे मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज, परत बॅटिंग प्राइज, बॉलिंग प्राइज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी त्यांनी शूज डोनेशन दिले आपल्यासाठी. त्याचप्रमाणे लागेल ती मदत करू असा देखील त्यांनी शब्द दिलाय. धन्यवाद डिकॅथलॉनचे सर श्री कृष्णा सर व श्री रईस सर यांना. आणि आपण मॅच कडे वळूया. शेवटचा चेंडू. 43 धावा धाव फलकावर लगावल्यात. आता मात्र शेवटच्या चेंडूवर काय होतोय हे बघायचंय. फलंदाजी मार्फत रोहित फेफडे. हो उत्कृष्ट चेंडू. निर्धाव चेंडू टाकून आपल्या षटकाची
सांगता केली आहे. NSM बॉयज यांनी प्रथम फलंदाजी करून तब्बल 44 धावांचं लक्ष्य तरुण मित्रमंडळ यांना दिलंय. NSM बॉयज यांना मी विनंती करतोय त्वरित क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचंय. त्याचप्रमाणे तरुण मंडळ यांना मी विनंती करतोय आपले फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. आज आपण श्री साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे श्री रईस सर व श्री कृष्णा सर, तुम्हाला कसं वाटतंय आमचं आयोजन, हमारे ये जो टूर्नामेंट है आपको कैसा लग रहा है? So it's an honor first of all to be here and to help out young local talents, to nurture their talents and promote them more into the sports that they love. So it's really good to be here, and I hope you all do more such events where we can help you all much better. Hello everyone, how are you? I think you know about the Decathlon Prabha Devi. We are open just 2 years done completed. We are always support sports player and all upcoming generation who like sports, every sports. Always we are ready for sponsors and increase the about the sports. Thank you so much guys. Always we are ready for Worli and Decathlon overall. My catchment in Prabha Devi. We are only one slogan: small store, big dream. We are always support sports player and all encourage upcoming new stars. Will come Decathlon Prabha Devi. Always we are ready for you guys. Thank you so much and good luck and congratulations for your upcoming winner, your first round runner up. Thank you so much. Thank you sir, thank you, your good wishes. बघितलं, डिकॅथलॉन आपल्याला दरवेळी प्रत्येक खेळामध्ये मदत करणार अशी शाश्वती आज त्यांच्याकडून मिळाली आहे. कोणत्याही खेळात असू द्या, डिकॅथलॉन ही नंबर 1 कंपनी आहे. तुम्हाला देखील माहिती आहे, शूज असू द्या, कॉस्ट्यूम असू द्या किंवा कुठल्याही स्पोर्ट्सच्या गोष्टी असू द्या, प्रत्येक प्रॉपर गोष्टी ते तयार करतात आणि आपल्यासाठी मिळवून देतात. त्याबद्दल त्यांचं खरोखर धन्यवाद. आणि आता वळूया मॅचकडे. सुंदर रंगतदार रंगलेला हा रात्रीचा पहिला सामना, तरुण मंडळ विरुद्ध NSM पॅकर. दोन्ही संघ एकत्र खेळले आहेत, एकत्र वाढले आहेत, सर्व सणात एकत्र आहेत. मात्र आज पहिल्याच मॅच मध्ये, कृपया बॅट्समन पाठवा, तरुण मंडळ आज पहिल्याच मॅच मध्ये आमने सामने भिडणार आहेत. 44 धावांचं लक्ष्य पार करायचंय. तरुण मंडळ यांना मी विनंती करतोय फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. अजून तब्बल 7 मॅच आज आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतरचा होणारा सामना जरीमरी क्रीडा मंडळ विरुद्ध या मॅच मध्ये विजय होणारा सामना संघामध्ये. त्यानंतर होणारा सामना BDD रॉकर्स विरुद्ध पोलीस सन्स. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तरुण मित्र मंडळ थोडीशी घाई करायची मित्रांनो, कारण आपल्याला सुंदर टूर्नामेंट इकडे पूर्ण करायचे आहेत. तुम्हाला देखील माहिती आहे, एवढी मोठी टूर्नामेंट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि त्याच मेहनतीला तुमच्यासाठीच ही मेहनत आमची चालू असते. स्ट्राइकवर असणाऱ्या कुशल उर्फ लल्ला, मिसफिट कंपनीचा ओनर आज तरुण मित्र मंडळामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. त्याचप्रमाणे धडाकेबाज यंगस्टर अमोल दादा हे नॉन स्ट्राइकवर आपल्याला दिसणार आहेत. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक हातात आहेत प्रेम. बघूया काय होणार हा सामना.
पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कुशल यांचा, मात्र निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे. खरोखर माटे यांनी अतिशय सुंदर टीम उभी केली आहे. माटा याचं देखील कौतुक करावं लागेल. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट थ्रो, मात्र थ्रो काही पोचला नाहीये आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 चेंडू अखेरीस 2 धावा. आता मात्र कुशल यांनी तरुण मित्र मंडळाचा धावांचा श्री गणेशा सुरू केलाय. खरोखर उत्कृष्ट आयोजन आपण बघताय. साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025 आजचा दिवस पहिला. परत एकदा सुंदर चेंडू, अचूक टप्प्यावर चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कृष्णा सर आणि रईस सर, थँक्यू सो मच फॉर द कमिंग. आता मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे कुशल यांचा, मात्र प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडू. कुशल यांना माहिती आहे पहिल्या ओव्हरपासून सुरुवात करायची आहे, मात्र संयमी खेळ खेळायला लागेल. सुंदर फटका आणि सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. याच फटके झाल्यात 8. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खणून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केल्यात. खरोखर आज NSM बॉयज ची थोडी क्षेत्ररक्षणात गल्लत होते, मात्र 1 षटका अखेरीस धावा झाल्यात 10. डीजे खेळाडू आज चमकतायत. जांभोरी मैदानात ताऱ्यांसारखे लुकलुकतायत, मात्र सुंदर खेळी करतायत. 1 षटका अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 10. दुसरं शतक हाताळताना आपल्याला दिसतोय चेतन, त्याबरोबर स्ट्राइक वर असणार आहे अमोल. अमोल देखील उत्कृष्ट फलंदाज आहे मित्रांनो. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र फटका फसलाय आणि लक्ष द्या लागले काय बघा. पहिलं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दादा लागले काय विचार त्याला प्लीज. सर बघा जरा, ओके ना. खरोखर क्रिकेट सुंदर खेळताय, फक्त आपापली काळजी घ्या मित्रांनो, कारण अपघात हे सर्वीकडे होत असतात. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावल्यात. अमोल यांना सुवर्ण संधी होती, मात्र संधी त्यांनी गमावली आहे.
खरोखर शॉर्ट पिच चेंडू म्हणजेच फलंदाजाला एक पंचपक्वानाचं ताट असतं, मात्र अमोलचा फटका फसला आणि त्याला एक चान्स देखील मिळालाय. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. धावा मोठ्या करायच्या आहेत, 44 धावा पार करायच्या आहेत. पहिल्याच बॉलवर सुंदर फटका होता, फटका फसलेला, मात्र क्षेत्ररक्षणात थोडीशी गल्लत. सामना सुरू करायचा आहे. आता मात्र सेन्सेबल क्रिकेट, सुंदर बॉल, एक धाव घेतले कुशल उर्फ लल्ला यांनी. खरोखर त्यांना माहिती आहे समोरचा सुरू आहे म्हणजेच आपण त्याला स्ट्राईक देणं किती इम्पॉर्टंट आहे. आपला विकेट सांभाळून दुसऱ्याला धारातीर्थी पाडणं हे देखील चुकीचं आहे. मात्र बघूया अमोल काय करतोय, संधीचं सोनं करतोय की नाही. आता मात्र डॉट चेंडू आणि अमोल यांनी रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी घेतलाय, सॉरी सर, थ्रोचा घेतलाय का रिव्ह्यू, थ्रो का. चला आमचे थर्ड अंपायर चेक करतायत. खरोखर सुंदर असे भव्य दिव्य आयोजन आपण बघताय. साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजक साहेब चषक 2025. यानंतर सुरू होणारे सामने मला वाटतं मंडळाचा हाफ असणार आहे. फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायरनी निर्णय घेतलाय. खरोखर दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल. पंचांनी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहणार आहे आणि पंचांना तुम्ही दाद दिली त्याबद्दल धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करायची आहे. आता मात्र सुरेख चेंडू होता, यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे एक धाव घेण्यात यशस्वी, लेग बायच्या स्वरूपात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र धावा झाल्यात 15. दोन चेंडू बाकी आहेत अजून देखील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने टोलावलेला, मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी सुंदररित्या कुशल उर्फ लल्ला. खरोखर सोची समजी पायी काय असते हे दोघं फलंदाज खेळतायत. चांगल्या बॉलचा सन्मान करतायत व खराब चेंडूला समाचार देतायत. धावा झाल्यात आता मात्र 17 ऑन द बोर्ड. उत्कृष्ट खेळी सुरू आहे मैदानात. पिन ड्रॉप सायलेन्स, खेळाचं महत्व, क्रिकेटचं महत्व कळतंय. सुंदर फटका आणि लाडू सोडलाय. कुशल यांना एक जीवदान मिळालंय. खरोखर कुशल यांना जीवदान म्हणजेच पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला कळेल काय होत आहे. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात. आता मात्र 19 ऑन द बोर्ड. डीजे संघाचं कोण प्रतिनिधित्व असेल तर इकडे मंचावर यायचंय.
बीडीडी रॉकर्स भिलाई रोड कोण प्रतिनिधी असेल ना तर मंचावर यायचे प्लीज. बीडीडी रॉकर्स वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय शुभम सोनावणे आणि स्ट्राइक वर आहे अमोल. अमोल दादा जरा खेळ दाखवा. त्याचप्रमाणे सुंदर गोलंदाजी शुभम यांच्या मार्फत सुरुवात. पहिला चेंडू पायाचा वेध घेऊन पंचांचा लेग बायचा इशारा. एक धाव पूर्ण. धाव संख्येत एकनीभर धावा झाल्यात आता मात्र 20. आता मात्र टॉप गिअर टाकावा लागेल खुशल आणि अमोल यांना, कारण 44 धावांचं लक्ष्य सहजरित्या पार करू शकत नाहीयेत. आता सुरुवात केली तर सांगता चांगली होईल. धावा झाल्यात 20. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र आकुटप्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावलाय. हर्ष पिछा करतोय मात्र 4 धावा सीमारेषा पार. चौकार. बॅट देखील बोल. खरोखर ही मॅच रंगणार हे माहित होतं. कितीही धावा झाल्या तरी दोन्ही संघ काही हार मानणारे नाहीयेत. दोन्ही मातब्बर संघ पहिल्याच मॅच मध्ये आज आमने सामने. कोणता तरी एक संघ पुढे जाणार तर दुसऱ्या संघाला पराभव पचवावा लागणार. खरोखर मॅचचं प्रेशर आता आपल्याला गोलंदाजी मार्फत बघायला मिळतंय. शुभम मार्फत थोडीशी मिस्टेक त्यांच्या फुटवर्क मार्फत. आता मात्र सुंदर आणि अति सुंदर त्रिफळाचीत केलंय अमोल यांना. डीजे
देखील तब्बल 6 मॅच खेळवायचे आहेत तरुण मित्रमंडळ. 3 षटका अखेरीस आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 31 या धाव संख्येवर अजून देखील मॅच ऑन असणार आहे मित्रांनो. 6 बॉल मध्ये 13 धावांचं लक्ष आणि सेट फलंदाज स्ट्राइक वर असणार आहे म्हणजेच कुशल उर्फ लल्ला. त्याचप्रमाणे बॉलिंग मार्फत आपण बघतोय तेलुगू युनियनचा करण रेड्डी. करण विरुद्ध कुशल. 6 बॉल 13 धावा, 13 धावा 6 बॉल. काय होणार हा सामना. खरोखर मित्रांनो जर मॅच आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. डीजीपी सुंदर फटका मात्र डिक्लेअर झोन मध्ये मारलाय. खरोखर हाच तो चेंडू होता. निर्णायक क्षण टिपण्याचा हाच तो बॉल होता. मात्र आता गोलंदाज अशी चूक परत करणार नाहीये कारण हा बॉल षटकाराचा होता. मात्र डिक्लेअर झोन मध्ये कुशल यांच्या बॅट मधनं अजून देखील 5 चेंडू 12 धावांचं लक्ष पार करायचंय. आता धाव संख्या झाली ती मात्र 32. 44 धावांचं मोठं लक्ष पार करत असताना तरुण मंडळ उत्कृष्ट खेळी करतायत. त्याचप्रमाणे कुशलचं देखील कौतुक करावं लागेल. सुरुवातीपासून झुंज देतोय आपल्या संघासाठी. 5 चेंडू 12 धावा. उत्कृष्ट मॅच आपल्याला बघायला मिळते. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि सीमारेषा पार चौकार. खणखणीत ही मॅच आज आपल्याला बघायला मिळते. दोन्ही एकत्र खेळणारे संघ आज आमने सामने पहिल्याच मॅच मध्ये, त्यात ही सुंदर रंगलेली मॅच. खरोखर अविस्मरणीय ही मॅच असणार आहे मित्रांनो. साहेब फाउंडेशन तर्फे खेळवले जाणारे पहिल्यांदा दिवस रात्र टूर्नामेंट मध्ये ही पहिलीच मॅच सुंदर रंगली आहे. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता मात्र लेग साइडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. कुशल यांचा फटका फसलाय. हेच हवं होतं एनएसएम बॉयजला. कधी कुशल नॉन स्ट्राइकला येतोय याचीच वाट बघत होते. आता मात्र ती वेळ आली आहे. मात्र नवीन फलंदाज देखील सुंदर फलंदाजी करतो. आज तो खेळाडू वंश, याची आपण तारीफ केलेली. बघूया आपल्या संघाला जिंकवून देतोय काय. धावा आता धावफलकावर लगावल्यात त्या मात्र 37. 3 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका. विजयाचं पारड या बाजूला की त्या बाजूला. खरोखर जर कॉन्टेस्ट असताना तर मित्रांनो खूप मजा आली असती. मात्र आज ही पहिलीच मॅच सुंदर रंगते. तरुण क्रीडा मंडळ विरुद्ध एनएसएम बॉयज. 3 चेंडू 7 धावा. कंपल्सरी टार्गेट असणार आहे. खरोखर कुशल यांचं कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. वंश एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू आणि मात्र वंश यांनी मिस केला आणि वंश यांना माघारी जावं लागतंय. खरोखर शॉर्ट पिच चेंडू होता. वंश यांनी जर परफेक्ट कनेक्ट केला असता तर हा सुंदर फटका असता. मात्र कौतुक करावं लागेल एनएसएम बॉयजचं.
कमबॅक काय असतं हे दाखवलंय. दुसऱ्याच्या तोंडातून घास काढून आम्ही विजय मिळवून देणार ही धोरणा स्पष्ट करतायत NSM बॉयज. अजून देखील मॅच ऑन असणार आहे. 2 चेंडू 7 धावा. क्रिकेटचा हा सुंदर असा रणसंग्राम जांभोरी मैदानात रंगलाय. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साहेब चषक 2025. फटका फसलाय आणि आता मात्र धावबाद झालाय. मात्र अजून देखील मॅच ऑन असणार आहे 1 चेंडू मध्ये. ग्राउंड मध्येच आहे आणि जिंकलेला आहे NSM बॉयज. NSM बॉयजचं खरोखर कौतुक करावं लागेल. अभिनंदन व तरुण मित्र मंडळाला बेटर लक नेक्स्ट टाइम. सुंदर झुंज दिली. DJ